नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु श्रीभक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं पप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगव। वाल्मीकिर्मुनिपुंगवम। श्री एकनाथ संशोधन मंदिर, गणेश सभा आणि श्री समर्थ राम मंदिराच्या संयुक्त विद्यमाना आजपासून आपण रामकथेला प्रारंभ करतो आहोत। ही रामकथा तशा अर्थानं कथा या स्वरूपामध्ये मी फारशी मांडणार नाही आहे। कथा म्हटलं की त्याला थोडंसं संगीत, त्याच्यामध्ये इतर भजनामध्ये जाणारा वेळ तो जरी योग्य असला तरी मुळातच वेळ थोडासा कमी असल्यामुळे मी माझ्या मर्यादेमध्ये या रामचरित्राची मला ज्या पद्धतीनं माझ्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये शक्य होईल त्या पद्धतीनं मांडणी करणार आहे। रामकथा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे। लहानपणापासून आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वगैरे सारखे श्लोक आपण एकश्लोकी रामायण म्हणून पाठ केलेले आहेत। काय रामायणामध्ये रामकथा काय आहे, रामायण काय आहे? भगवंताची एक कथा आहे। आपली भारतीय संस्कृती भगवंताचा अवतार मानते। विविध युगामध्ये मी विविध रूपामध्ये अवताराला येतो हे भगवंतानी स्वतःने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलंय। असे जे अनेकविध अवतार झाले त्याच्यामधला एक अवतार जो भगवंताचा 7वा अवतार समजला जातो, त्या भगवंताची ही लीला कथा आहे, हे लीला चरित्र आहे। भगवंताच्या अवताराची कथा, देवाची कथा। पण हे जे चरित्र, रामचरित्र, रामकथा आपल्याला ऐकायची आहे, कथा हा जो शब्द आहे ना, तो कथम या अर्थाने ऋग्वेदामध्ये वापरला गेला आहे। कथा काय आहे? आपल्याला 4-2 शब्द नेहमी ऐकून माहिती असतात। यथा, तथा, सर्वथा, तशी एक असते ती कथा। यथा म्हणजे काय? येन रूपेण यथा, तेन रूपेण तथा, सर्वेण रूपेण सर्वथा। तसं केन रूपेण कथा। कथा कथा म्हणजे काय आहे? कुठलीही कथा या प्रश्नाने सुरू होते। केन रूपेण, असं कसं झालं म्हणलं की जी सुरू होते तिला कथा म्हणतात। अगदी सरळ साधं आपण चिंतन करून पहा, काय या कथेमध्ये काय आपल्याला बघायचंय? काय आहे ही कथा? याचा थोडा विचार करून पुढे जातो। केन रूपेण, कसं झालं, कोणत्या प्रकारानं, कोणत्या रूपानं, असा प्रश्न विचारल्यानंतर जे सुरू होतं ती कथा। का हो तुम्ही कथेला आज प्रवचनाला आलात, मंदिरात आलात, कसे काय? असं म्हणल्यानंतर तो जर म्हणाला नाही मला आमंत्रण होतं म्हणून आलो, तर ही कथा नाही, याला कथा म्हणत नाही। का आपण लग्नाला कसे काय, आपण वारीला कसे काय पंढरपूरला, काय नाही हो,
माझं ऑफिसचं काम जवळ होतं, म्हटलं वारीचा दिवस आहे जाऊन यावं म्हणून आलो. ही कथा नाही. त्याला फार मागून यावं लागतं. का तुम्ही वारीला कसे काय? काय झालं, 2 वर्षापूर्वी ही म्हणाली, मग इथून सुरू होते ती कथा. कथा ही अशी एका वाक्यात संपत नसते. कथेची एक पार्श्वभूमी असते. कथेला एक आकार असतो. कथा कुठून तरी उगम पावते, व्यापक असं रूप धारण करते आणि कुठेतरी जाऊन ती जीवाला, समुद्राला म्हणजे परमात्म स्वरूपाला प्राप्त करून देते. ती कथा आहे. मग ही म्हणाली होती आपण वारीला जाऊ म्हणून. मग त्यावेळेला आमचं ठरलं, पण त्यावेळेला असं झालं, मुलगी बाळंतपणाला आली, असंच झालं तसंच झालं, मुलगाच 10वीला होता 12वीला होता, त्यावेळेला जमलं नाही. मग मागच्या वेळेला आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, मागच्या वेळेला ती पुन्हा बाळंतपणाला आली. आता हे चालूच राहतं. आणि मग यावर्षी मी ठरवलं की आता वाटेल ते झालं तरी, कोणी नाही आलं तरी मी एकटा येणार. मग मी एकटा निघालो. मग ह्यांच्याबरोबर आलो. हे दिंडीत मला भेटले, त्यांनी मला असं सांगितलं. मग यांच्याबरोबर आलो. मग वाटेत असे पायाला फोड आले, अशी चप्पल तुटली, मी असं दिंडीत हरवलो, हे झालं ते झालं, आणि शेवटी आज पंढरपूरला वारीला आलो. ही कथा. केन रूपेण असं विचारल्यानंतर जी सुरू होते ती कथा असते. रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला. रामचंद्र प्रभू वनामध्ये गेले. ते कैकेयीनं वर मागितले. रामचंद्र प्रभू त्या कारणानं वनामध्ये गेले. तिथं सीता मातोश्रींचं अपहरण झालं. मग ते तिथं सुग्रीवाची भेट झाली. मारुतीराय भेटले. लंका जाळून आले. मग हे लंकेत गेले. सेतुबंधन झालं. लंकेत गेले. रावणाला मारलं. सीता आणली. रामराज्य सुरू झालं. ही काय कथा आहे काय? हे रामायण आम्हाला माहितीच आहे. आपल्याला जी रामकथा पाहायची आहे, ज्या चरित्राचं आम्हाला श्रवण करायचं आहे, ते चरित्र काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. रामचरित्र हे सामान्य चरित्र नाही आहे. रामचंद्र प्रभूंकडे बघत असताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या अर्धाधिक ग्रंथांचा विषय रामचंद्र प्रभू राहिलेले आहेत. मी संस्कृत वाङ्मयाच्या संबंधानं बोलतो. रामायण सुरू करायचं आहे म्हणून रामायण आणि भागवताची तुलना करून रामायण काय हे मला सांगायचं नाही आहे. भागवत भागवताच्या ठिकाणी आहेच आहे. रामायण रामायणाच्या ठिकाणी आहे. या दोन्ही ग्रंथांचं तौलनिक चिंतन मला करायचं नाही, पण रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं काही वैलक्षण्य आहे. रामचंद्र प्रभू अनेक संस्कृत नाटकांचा विषय रामचंद्र प्रभू आहेत. त्या कवी जयदेवांचं एक प्रसन्न राघव नावाचं नाटक आहे. 2 प्रसन्न राघव आपल्याकडे संस्कृतात झाले, त्याच्यात एक कवी जयदेवांचं आहे. त्या नाटकाच्या सुरुवातीला कवी जयदेवांनी प्रसन्न राघव रामायणावरचंच नाटक आहे. त्यावेळेला ते रंगमंचावरती तो विदूषक आणि तो हा येतो आणि त्या दोघांमधला संवाद आहे. त्या संवादामध्ये ते विदूषकाने असा प्रश्न उपस्थित केला आहे की का रे म्हणे तुम्ही नाटक करणाऱ्या लोकांना रामचंद्र प्रभूंशिवाय दुसरा विषय सापडत नाही काय? उठसूट जो तो उठतो तो रामावर लिहितो, उठसूट लिहितो तो सगळं रामायणावरती नाटक लिहितो, काव्य लिहितो, वाङ्मय लिहितो, स्फुट लिहितो, गद्य लिहितो, पद्य लिहितो. राम दुसरा विषय नाही काय आपल्याला? काय एवढं रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये आहे? असं जेव्हा त्या विदूषकाने विचारलं त्यावेळेला त्या प्रतिहारीने त्याला जे उत्तर दिलंय त्या उत्तरामध्ये एक शब्द त्याने फार चांगला वापरलाय. तो असं म्हणतो की रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र हे गुणात्मक आहे, नुसतं लीलात्मक नाही आहे, ते गुणात्मक आहे. आणि या गुणांचा विचार करताना त्याने एक फार चांगला शब्द कवी जयदेवांनी वापरला आहे. ते तिथं असं म्हणतात, रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये सगळे गुण दिसतात, त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या गुणांवर प्रकाश टाकावा वाटत असेल तर त्याच्यामध्ये नवल नाही. मग सगळे गुण तिथेच का दिसतात असं विचारल्यानंतर त्यांनी एक शब्द वापरलाय. तो असं म्हणतो, सकल गुणगणानाम अवगुणः, असा शब्द
जयदेवाने वापरला. सकल गुण गणानाम अवगुणः. या हे जे सगळे गुण आहेत ना, या सगळ्या गुणांच्या ठिकाणी एक अवगुण असतो. आता गुणांच्या ठिकाणी सुद्धा अवगुण असतो का, तर कवी जयदेव म्हणतात असतो. गुण ते आहेत की जिथं दोष नाही आहे, परंतु हे सगळे गुण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एकत्रित आलेल्या या सगळ्या गुणांच्या ठिकाणी एक फार मोठा अवगुण असतो, एक फार मोठा दोष आहे. काय दोष आहे? त्याने सांगितलं, या सगळ्या गुणांना एकाच चरित्रात राहावं वाटतं. हा सगळ्या गुणांचा अवगुण आहे. काही गुण इकडे गेले, काही गुण तिकडे गेले, काही गुण तिकडे गेले, असं होत नाही. सगळ्या गुणांना एका चरित्राचा आश्रय करावा वाटतो. आणि या सगळ्या गुणांना रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचा आश्रय करावा वाटत असेल तर लेखकांना, कवींना त्या चरित्राचा मोह होत असेल तर याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे? त्यामुळे आपल्याकडे जी रामायण आहेत भिन्न भिन्न आहेत. भागवताबद्दल अशा काही वेगवेगळ्या पद्धतीनं विचार झालेला नाही आहे. वेगवेगळी भागवत तुम्हाला दिसणार नाहीत. भागवत एकच आहे, श्रीमद भागवत म्हणून एकच आहे, पण रामायणाचं तसं झालं नाही. महाभारत एकच आहे, रामायणाचं तसं झालं नाही. वेगवेगळी रामायणं आली. प्रांतानुसार रामायणामध्ये भेद होत गेले, पुराणानुसार रामायणामध्ये भेद होत गेले. स्वतः नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये जवळजवळ 24 रामायणाची यादी दिली आहे. कोण कुणाला सांगतं त्याच्यावरून ते कोणतं रामायण समजायचं. पुराणानुसार वेगवेगळी रामायणं निर्माण झाली आहेत, प्रांतानुसार वेगवेगळी रामायण निर्माण झाली आहेत, भाषेनुसार वेगवेगळी रामायणं निर्माण झाली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे भावार्थ रामायण नाथ महाराज. आपण जर अवध भाषेत, हिंदी भाषेमध्ये गेलो तर रामचरितमानस आहे गोस्वामीजींचं. तामिळनाडूकडे गेलो आपण तर कंब रामायण आहे. बंगालमध्ये गेलो तर कृतिवास रामायण आहे. लंकेमध्ये एक स्वतंत्र रामायण आहे. बौद्ध दर्शनामध्ये एक वेगळं रामायण सांगितलं जातं, जैनांचं रामायण वेगळं सांगितलं जातं. अनेकविध रामायण आहेत. आपल्याकडे जवळजवळ आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये केलेल्या गणनेनुसार जवळजवळ 200 रामायणं आपल्या भारत देशामध्ये उपलब्ध आहेत. 200. जो तो आपापल्या भाषेच्या अभिनिवेशानुसार, त्याच्यातल्या रसनिष्पत्तीनुसार, त्याच्यामध्ये आपल्या मनाची जी गुंतवणूक होते, आपलं मन जे गुंतून जातं त्यानुसार, आपल्या बुद्धीला पटेल, आपल्या तर्काला पटेल त्यानुसार, जे ते किंवा भावनेनुसार, भक्तीनुसार, ज्ञानानुसार जो जो वक्ता ज्या ज्या भूमिकेतून रामचरित्रात जसा जसा अडकत जातो तसं तसं तो आपल्या पद्धतीनं रामायण मांडत राहतो. कारण रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राला इतके कंगोर आहेत, इतकं सरळ जीवन आहे, पण तरीही इतक्या विविध भूमिकातून ते अभिव्यक्त झालेलं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरळ आहे. लहानपणचं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र कोणालाही आवडणारं असंच आहे. भले त्याच्यामध्ये चोऱ्या आहेत, भले त्याच्यामध्ये रानामध्ये जाणं आहे, भले त्याच्यामध्ये काही लीला करणं आहे, सगळं आहे. पण रामचंद्र प्रभूंचं चरित्र तसं नाही आहे. याच्यामध्ये अगदी सरळपणा आहे. आणि आपल्याला गंमत वाटेल, विचार जेवढा सरळ असतो ना तेवढा पचायला अवघड असतो. हे थोडं अवघड आहे कळायला, पण विचार करून बघा आपण. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र विलक्षण आहे, लीलांनी भरलेलं आहे, पावला पावलाला लीला आहे. अनेक विधभेद तसे सांगता येतात. भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता अवताराला आले, हे रात्री 12ला आले, याच्यातच सगळं कळून जातं साधारण.
रामचंद्र प्रभू राजवाड्यात अवताराला आले, हे तुरुंगात अवताराला आले, कळलं सगळं. रामचंद्र प्रभू अवताराला आले तेव्हा निळ्या वर्णाचे होते, हे काळे आहेत, कळलं सगळं. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. सुंदर चित्र काढलं आणि त्याच्यावर वाटीभर असा काळा रंग टाकला तर सगळं चित्र झाकून जातं. दुसऱ्याला वर येऊ न देणं हा काळ्या रंगाचा स्वभाव आहे. काळा रंग कधी दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण या व्यतिरिक्त तुम्हाला काही सापडणार नाही. प्रल्हादाचं चरित्र पहा, ध्रुवाचं चरित्र पहा, निदाघाचं चरित्र पहा, नाभागाचं चरित्र पहा, कंसाचं चरित्र पहा, पूतनेचं चरित्र पहा, कुणाचंही चरित्र पहा. भगवान श्रीकृष्ण या व्यतिरिक्त हाताला काहीही लागत नाही, कारण दुसऱ्याला त्यांनी कधी वर येऊच दिलं नाही. पण रामायणात तसं नाही. रामचंद्र प्रभूंना जेवढं महत्व आहे, भरताच्या त्यागाला तेवढंच महत्व आहे, लक्ष्मणाच्या वैराग्याला त्यागाला तेवढंच महत्व आहे. सीता मातोश्री नसत्या तर रामायण घडलंच नसतं. मारुतीरायाच्या सेवावृत्तीला, त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या दास्यभक्तीला तेवढंच महत्व आहे जेवढं रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला महत्व आहे. इतकंच नाही, रामचंद्र प्रभू रामायणामध्ये जेवढे महत्वाचे तेवढाच रावणही महत्वाचा आहे रामायणामध्ये. रामचंद्र प्रभूंनी स्वतः बरोबर रावणालाही वर आणलंय, लक्ष्मणालाही वर आणलं, आपल्याबरोबर भरतालाही वर आणलं, शत्रुघ्नाला वर आणलं. नेहमी दुर्लक्षित राहिलेली उर्मिला, तिचंही चरित्र तेवढंच अगाध आहे जेवढं रामचंद्र प्रभूंचं आहे, तेवढंच गंभीर आहे. सीता मातोश्री तेवढ्याच गंभीर, जिला सगळ्या रामायणाने जवळजवळ नावं ठेवलेली आहेत, त्या कैकेयीला सुद्धा तेवढंच महत्व आहे. रामचंद्र प्रभू तिलाही घेऊन वर आलेत. भागवतात असं होत नाही. कृष्ण या नावामध्ये दोन्ही जोडाक्षर आहेत, राम या नावामध्ये एकही जोडाक्षर नाही. कळलं चरित्र? सगळं अवघड, सगळी जोडजाड, सगळी वळणं पुष्कळ आहे. आमचे वडील एक फरक सांगायचे. रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातलं एक अंतर सांगताना ते असं म्हणायचे, रामासारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे, पण कोणी तसं वागत नाही. आणि कृष्णासारखं वागणं कुणालाच शक्य नाही, तरी सगळ्याची मरमर तिथं आहे. असं होतं ना. रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र अलौकिक आहे. मी पुन्हा सांगतो, मला फार तुलना करून हे करायचं नाही, पण हे चरित्र काय आहे, ही रामकथा काय आहे, कुठून सुरू होते, कुठपर्यंत जाते, का रामायण आम्ही ऐकावं, आम्ही भागवत ऐकतो कशा करता ऐकतो, आम्ही प्रवचन ऐकतो काय हेतू, कीर्तनात बसतो काय कशा करता, काहीतरी हेतू असला पाहिजे ना. प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते या नियमाप्रमाणे मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा जर प्रयोजनाशिवाय कार्य करत नाही, तर तुम्ही आम्ही प्रवचन कीर्तन कथा ऐकतो, काही हेतू असेल का नाही, काही प्रयोजन असेल का नाही. अकामतः क्रिया हा न कर हे दृश्य कुठंच दिसणार नाही तुम्हाला. विनाकारण केलेली क्रिया कुठे दिसणार, असं होत नाही. मग का आम्ही रामायण ऐकायचं, आम्हाला याच्यातून काय मिळणार आहे, कथेतून मिळणारं काय असतं. चार लीला ऐकायच्या, रामचंद्र प्रभूने असं केलं, समुद्र दगडावर राम असं लिहिलं गेलं, ते दगड तरले, हे झालं ते झालं, हेच ऐकायचंय का. हे तर माहिती आहे ना, दगडाची बाई झाली, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, आम्ही म्हणतच आलो आहोत ना आतापर्यंत. सेतुबंधनामध्ये एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं, ते दोन दगड जोडून गेले, असं झालं तसं झालं. हे शबरीचं चरित्र आहे, हे चरित्र आहे, सुग्रीवाचं चरित्र आहे, सोन्याचा हरिण आहे, हे झालं की हे माहिती आहे आम्हाला. तरीही आम्हाला पुन्हा 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 रामकथा ऐकावी वाटते, पुन्हा पुन्हा भागवत ऐकावं वाटतं.
हे आम्हाला माहिती आहे, तरी त्याकडे ज्या अर्थी प्रवृत्ती होते त्या अर्थी आमची प्रवृत्ती ही चुकीची नसेल तर आम्हाला जे माहिती आहे ते पूर्ण माहिती आहे असा दावा आम्हाला करता येणार नाही, म्हणून ती प्रवृत्ती आहे. कोणत्याही विचाराकडे जर वारंवार प्रवृत्ती होत असेल तर त्या विचारातलं नाविन्य हे अबाधित आहे असंच आपल्याला मानावं लागेल. ज्ञात विचाराची प्रवृत्ती नाविन्याशिवाय होत नाही. जो विचार अज्ञात असतो त्यावेळेला ज्ञान करून घेणे ही एकच प्रवृत्ती असते, हा एकच हेतू असतो. पण जेव्हा विचार आम्हाला ज्ञात असतो त्यावेळेला होणारी प्रवृत्ती ही त्याच्या नाविन्याचं कारण असते. नाविन्याला नाविन्य आहे म्हणून ती प्रवृत्ती आहे, म्हणून ती प्रेरणा आहे. आज मंगळवार आहे हे एकदा सकाळी कळल्यानंतर पुन्हा दिवसभर आज मंगळवार आहे, आज मंगळवार आहे याचा जप कोणी करत नाही, कारण एकदा कळलं विषय संपून गेला, नाविन्य नाही आता त्याच्यात. आज मंगळवार आहे तर उद्या बुधवार आहे, आज मंगळवार आहे तर काल सोमवार होता, संपलं, याच्यात नाविन्य नाही. पण रामचंद्र प्रभूंचं चरित्र एकदा ऐकल्यानंतर पुन्हा ऐका, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र एकदा ऐकल्यानंतर पुन्हा ऐका. का? कारण प्रत्येक वेळेला त्याच्यातून आम्हाला जे प्राप्त होतं ते वेगळं आहे. कालिदासांनी सौंदर्याची व्याख्या करताना हे सांगितलंय, प्रतिक्षणम यद नवताम उपैति तदैव रूपम रमणीयतायाः. कालिदास बोलतात, ज्या रूपाचं दर्शन प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी देतं त्या रूपाला सुंदर रूप म्हणा. प्रतिक्षणम यद नवताम उपैति, त्याच्यातून नवीन काहीतरी आम्हाला कळत जातं. तदेव रूपम रमणीयतायाः. ज्याच्यामध्ये यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम, ज्याच्यामध्ये आमचं चित्त गुंतून जातं. आम्ही रामचरित्र ऐकतो आहोत, माहिती आहे आम्हाला, कथा मान्य आहे, असं झालं तसं झालं, संतती नव्हती म्हणून दशरथ राजाने पुत्र कामेष्टी केला, त्याच्यामध्ये ते आलं, ती घार आली, तिने झडप मारलं, एक भाग उचलून नेला. कौसल्यनी सुमित्रेने आपापला अर्धा भाग बिचाऱ्या त्या कैकईला दिला. मग त्या घारीने नेलेल्या त्या भागामुळे तिकडं मारुतीरायांचा अवतार झाला, वगैरे वगैरे. माहितीच आहे आम्हाला, नेहमीच माहिती आहे. हे माहिती असलेलं चरित्र आहे, पण ऐकताना हेच चरित्र, मी तेच सांगणार आहे, मी काही वेगळं माझ्या मनानं कुठून नवीन रामायण कधीच निर्माण करू शकत नाही. जे आत्तापर्यंत सांगत आलेले महानुभाव आहेत त्यांचं ऐकून, त्यांचं पाहून, त्यांचा विचार करून मी आपल्या समोर थोडंसं ठेवणार आहे. परंतु हे ऐकताना ही कथा आम्हाला ज्ञात असली, आता पुढं काय होणार आहे हे माहिती असलं तरी आम्हाला उठून जावं वाटत नाही ना. हेच रामायणाचं महत्त्व आहे, हेच आपल्याकडच्या वाङ्मयाचं महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातल्या लीलांमध्ये दाढी वेणीची गाठ आहे की नाही? आपण काल्याच्या कीर्तनात ऐकतो की नाही, याची दाढीन तिची वेणी, भगवान श्रीकृष्णांनी गाठ मारली, तिथून पळून गेले. ही कथा इतक्या वेळेला ऐकलेली आहे की श्रोते नंतर सांगत जातात, आता हे सांगतील, आता हे सांगतील, आता हे सांगतील. एवढं माहिती असूनही श्रोता उठून जात नाही. हे आमच्या वाङ्मयाचं रहस्य आहे, हे आमच्या मांडणीचं रहस्य आहे, आणि आम्ही मानलेल्या दैवताचं हे सौंदर्य आहे. हे चरित्र सुंदर आहे, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या महानुभावांकडून रामचरित्राचा जसा जसा अभ्यास झाला तसं तसं रामायण सिद्ध होत गेलं. किंवा अगदी स्पष्ट बोलायचं झालं आणि रामायणाच्याच रामचरित्राच्याच संबंधानं बोलायचं झालं तर आमच्या कोणत्याही वयाच्या टप्प्यावर रामचंद्र प्रभू आमच्या कृतीचा आणि आमच्या विचाराचा आदर्श आहेत. आमचं वय कोणतंही असो, आम्ही बाल्यावस्थेत असू, आम्ही तारुण्यात असू, आम्ही प्रौढावस्थेत असू, आम्ही वृद्धावस्थेत असू, त्या त्या अवस्थेमध्ये येणाऱ्या प्रसंगातल्या विचाराकरता आणि त्या केल्या जाणाऱ्या कृती करता रामचंद्र प्रभू हे आमचे आदर्श आहेत. त्यांचा विचार परिपक्व आहे, त्यांचा विचार परिपूर्ण आहे. जीवनामध्ये जे जे काही प्रसंग येतात ते सगळे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे येतात तसेच प्रसंग रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रात दिसतात. त्यामुळे रामचंद्र प्रभूंच्या चरित्राकडे बघत असताना जी काही प्रमुख रामायण आपल्याला दिसतात
त्याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंच्या कोणत्या भूमिकेवर वेगळा प्रकाश टाकला गेला हे जर बघायचं असेल तर सगळ्यात मूळ वाल्मिकी रामायण आहे. मी आपल्याला जे सांगणार आहे 5-7 दिवसामध्ये ते वाल्मिकी रामायण बोलणार आहे. मी त्याचं कारणही सांगतो. वाल्मिकी रामायण मी का सांगतोय, त्याच्यातले बाकीचे रामायण मला आहेच आहेत. भावार्थ रामायणाचा आधार घेतल्याशिवाय मला चालताच येणार नाही. हे तर आहेच आहे. सगळीच रामायण मला ज्या ज्या प्रसंगामध्ये सांगणं योग्य वाटतं तिथे ते सांगतो, मला जसं झेपेल आठवेल त्या पद्धतीनं. वाल्मिकी रामायणाची सुरुवात करताना वाल्मिकींनी नारदांना असा प्रश्न विचारलाय की सांप्रत काळामध्ये गुणांनी युक्त असणारा कोण नर आहे. नर हा शब्द वापरलाय वाल्मिकी रामायणात. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीपासून आपल्या हे लक्षात येतं की वाल्मिकी रामायण रामचंद्र प्रभूंकडे माणूस या रूपानं बघतं. एक माणूस. नंतर त्यांची ब्रह्मरूपता सिद्ध झाली वगैरे वगैरे, हा भाग वेगळा, आपण तोही विचार करू. पण त्याच्याकडे बघताना विचारलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न नर संबंधानं आहे. नर असं कोण आहे सांप्रत काळामध्ये की इतक्या गुणांनी तो युक्त आहे? कोण नर आहे असा? एक माणूस म्हणून की ज्या माणूसपणाची भावना पहिल्याच अध्यायात किंवा पहिल्याच प्रसंगामध्ये वाल्मिकी ऋषींनी पेरलेली असल्यामुळे त्या रामचरित्राच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये एक स्वाभाविक आत्मीयता निर्माण होणार आहे की मी जसा एक माणूस आहे तसं मला एका माणसाचं असं चरित्र ऐकायचं आहे की ज्या चरित्राच्या आश्रयाने सगळी गुणसंपदा मला एकत्रित अभ्यासाला मिळणार आहे. थोडं आपण पुढे गेलो, अध्यात्म रामायण जे व्यासांनी लिहिलं तिकडं जर गेलो तर तिथं रामचंद्र प्रभूंना निर्गुण निराकार केवळ परब्रह्म म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय व्यासांनी. वाल्मिकी रामायण नर म्हणून वर्णन करतं, अध्यात्म रामायण ब्रह्म म्हणून वर्णन करतं. आपण भावार्थ रामायण आणि गोस्वामीजींचं तुलसी रामायण काढलं तर तिथं सगुण साकार ईश्वर या रूपानं रामचंद्र प्रभूंच्या चरित्राची निर्मिती झालेली दिसून येते, मांडणी झालेली दिसून येते. नाथ महाराज देव म्हणतात रामचंद्र प्रभूंना. सगुण साकार परब्रह्म म्हणजे रामचंद्र प्रभू. आणि तशा अर्थात वाल्मिकी रामायणामध्ये न आलेल्या अनेक कथा आपल्याला भावार्थ रामायणामध्ये दिसून येतात. आणि त्याचे संदर्भही नाथ महाराजांनी त्या त्या ठिकाणी दिलेत की या पुराणातून ही कथा मी घेतली, या रामायणातून मी ते घेतलंय. मंदोदरी आणि सीतेच्या संवादामध्ये आत्माराम आणि मनुष्य या दोन्ही मधलं रामचंद्र प्रभूंचं महत्व नेमकं कशात वर्णन करता येऊ शकतं? तुझा राम आत्माराम आहे का तुझा राम माणूस आहे? हा मंदोदरींनी सीता मातोश्रींना विचारलेला प्रश्न आणि सीता मातोश्रींनी त्याच्याकरता दिलेली 3 उत्तरं ही आपल्याला इतरत्र बघायला मिळणार नाही. त्याच्याकरता भावार्थ रामायणच बघावं लागेल. आणि त्याच्यामधून माझा राम आत्मा राम आहे, निर्गुण निराकार परब्रह्म रामचंद्र प्रभूंच्या रूपानं सगुण साकार झालं असं भावार्थ रामायण मानतं. असं मानस मानतं, रामचरित मानस. याही पेक्षा अजून थोडंसं पुढे जाऊन विचार करा. आपण जे रामायण पाहतो त्या रामायणापेक्षा एक बृहत रामायण आहे. त्याला आपण योग वासिष्ठ या नावाने ओळखतो. त्याला बृहत रामायण म्हणतात योग वासिष्ठाला. योग वासिष्ठ म्हणजे रामचंद्र प्रभूंना वसिष्ठ महामुनींनी केलेला उपदेश आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तो उपदेश उपयोगी पडणार आहे. विद्यार्थी असू तर विद्यार्थी कसा असला पाहिजे, शिक्षक असू तर शिक्षक कसा असला पाहिजे, आम्ही जीव असू तर काय विचार केला पाहिजे, आम्ही मुमुक्षु असू तर काय विचार केला पाहिजे, आम्ही सिद्ध असू तर काय विचार केला पाहिजे, आम्ही राजा असू तर काय विचार केला पाहिजे, आम्ही प्रजा असू तर आमच्या धारणा कशा असल्या पाहिजेत, आम्ही मंत्री असू तर आमच्या धारणा कशा असल्या पाहिजेत, आम्ही बंधू असू तर कशा धारणा असल्या पाहिजेत, आम्ही पिता असू, आम्ही माता असू, आम्ही सखा असू तर आमच्या भूमिका आमच्या जीवनधन्यतेला डोळ्यासमोर ठेवून त्या परिप्रेक्ष्यातून आमच्या जीवनाचा विचार आम्ही कसा केला पाहिजे या सगळ्याचा उपदेश आपल्याला योग वासिष्ठामध्ये दिसून येतो.
अनेक पद्धतीनं रामचंद्र प्रभूंना त्यांनी उपदेश केला आहे वसिष्ठ महामुनींनी. आणि त्या योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभू ना नर म्हणून आपल्या समोर येतात, ना सगुण साकार परब्रह्म म्हणून येतात, ना निर्गुण निराकार म्हणून येतात. रामचंद्र प्रभू विद्यार्थी म्हणून आपल्या समोर येतात.